लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मतचोरीच्या आरोपांवर दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली। एका सादरीकरणाद्वारे राहुल गांधी यांनी मतचोरीचे आरोप आणि पुरावे सादर केले। तर निवडणूक आयोग जाणून बुजून काँग्रेसच्या मतांना लक्ष्य करतंय आणि त्यांची नावं बगळतंय। निवडणूक आयोगाच्या संगनमतानं बिहार, हरियाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये भाजपनं मतदार यादीमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला। ॲडिशन डिलिशनचा प्रकार संशयास्पद आहे, यासाठी एकच यंत्रणा वापरली जाते असं राहुल गांधी म्हणाले। कर्नाटकात काँग्रेस जिंकलेल्या 8 जागांवरील मतं डिलीट करण्यात आली। प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये मतचोरी झाली, घोटाळे केले जात आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला। कर्नाटकातील आळंदमध्ये 6018 मतं वगळण्यात आली, तर महाराष्ट्राच्या राजुरामध्ये 6850 मतं वाढवण्यात आली असा दावा राहुल गांधींनी केला। निवडणूक आयुक्त बोट चोरांना वाचवतायत, लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना पाठीशी घातलं जात आहे अशी टीका राहुल गांधींनी केली। हा सगळा रडीचा डाव आहे, राहुल गांधींनी पक्ष खड्ड्यात नेण्याचं ठरवलंय। राहुल गांधींकडे मुद्दाच राहिलेला नाही अशी टीका भाजप नेते अमित साटम यांनी केली। तर आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसचा बँड वाजणार असं साटम म्हणाले। माझ्या 75व्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी स्वतः आले होते। नरेंद्र मोदींनी राजकारण आणलं नाही, आम्हीही आणत नाही असं शरद पवार म्हणाले। तसंच मी थांबलो नाही, त्यामुळे नरेंद्र मोदींना 75 नंतर थांबा असं म्हणू शकत नाही असं विधानही शरद पवारांनी केलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सगळीकडेच मवियाची युती असेल असं नाही, स्थानिक समीकरणं बघून निर्णय घेऊ असं शरद पवार म्हणाले। काही ठिकाणी एकत्र लढू, काही ठिकाणी स्वतंत्र लढू असंही शरद पवारांनी म्हटलंय। ठाकरे बंधू एकत्र येऊन ताकद वाढली तर चांगलंच आहे अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली। मुंबई ठाण्यामध्ये ठाकरेंची ताकद शक्ती आहे, मुंबई ठाण्यात ठाकरेंनी जास्त जागा मागण्यात गैर नाही असंही शरद पवार म्हणाले। हैदराबाद गॅझेट एक दिशा दाखवणारा आहे, मला स्वतःला हैदराबाद गॅझेटबद्दल माहिती नव्हती। आपल्यातली एकीची वीण उसवू नये, कटुता वाढू नये, सुसंवाद वाढावा असं शरद पवार म्हणाले। सरकारनं मराठा आणि ओबीसींची समिती स्थापन केली, दोन्ही समित्यांमध्ये एकाच जातीचे सदस्य आहेत। ऐक्य घडवायचं तर समित्यांमध्ये एकाच जातीचे लोक का असा सवाल शरद पवारांनी विचारला। वनमंत्री गणेश नाईक यांचा ठाणे आणि नवी मुंबईमधील जनता दरबार अडचणीत आलाय। गणेश नाईक ठाणे नवी मुंबईमध्ये घेत असलेल्या जनता दरबार विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीला जाण्याचा इशारा दिलाय। त्यांच्या या वक्तव्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी खोचक टीका केली। जरांगेंनी दिल्लीऐवजी अमेरिकेला जावं, पण महाराष्ट्रातील ओबीसींच्या अन्नात माती कालवू नये अशी टीका हाकेंनी केली। हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं। मात्र ते मला बघायचं आहे, त्यामुळे मी प्रमाणपत्र मिळालेल्या सर्वांना अंतरवालीमध्ये यावं असं आवाहन करतो असं म्हणत वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रांवरून जरांगे पाटलांनी संशय व्यक्त केला। भाजप युवा मोर्चाकडून मुंबईच्या कोस्टल रोडवर 21 सप्टेंबर रोजी नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमो युवा रनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत, तर ज्येष्ठ नेते अभिनेते अशोक सराफ यांच्यासह अनेक सेलिब्रिटी यामध्ये सहभागी होणार आहेत। शिंदे सेनेमध्ये संघटनात्मक काम अधिक वेगानं सुरू आहे। मुंबईमधील 36 विधानसभांपैकी तब्बल 32 मतदारसंघ 6 सप्टेंबरला प्रभारी विभाग प्रमुखांची नेमणूक करण्यात आली। मात्र पश्चिम उपनगरात अजूनही चारकोप, कांदिवली आणि विलेपार्ले ही 3 विधानसभा क्षेत्रांना प्रभारी विभाग प्रमुख मिळालेले नाही। या रिक्त जागांवर कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 टप्प्यात होणार आहेत, हे लक्षात घेता 3 महिने निवडणूक आचारसंहिता असेल। ऑक्टोबर महिन्याच्या 4थ्या आठवड्यामध्ये पहिल्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल। महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी अखेर असेल, याचा अर्थ 3 ते 3.25 महिने राज्यामध्ये आचारसंहिता लागू असेल। विकास कामांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे। मुक्ताईनगरच्या कुऱ्हा, बडोदा भागामध्ये झालेल्या ढगफुटीसारख्या पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय। मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी केली। 100% शेतकऱ्यांना मदत करू असं आश्वासन त्यांनी दिलं।
नांदेडमध्ये गोदावरी नदी धोकादायक अशा पातळीवर पोहोचलेली आहे. तर जुन्या नांदेड शहरातील होळी भागामध्ये असणारा नदीवरचा पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे या पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली. बीडच्या माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव इथला तलाव ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे गावात पाणी शिरलं. तर तलावाच्या शेजारील शेत पाण्याखाली गेलं. बीडच्या माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी गावामध्ये घळाटी नदीच्या पुराचं पाणी पुलावरून वाहतंय. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. ग्रामस्थांना पुलावरून प्रवास करावा लागतोय. त्यामुळे तात्काळ पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. वाशिमच्या रिसोड, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव तसंच वाशिम तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. तर रिठद गावाजवळून वाहणाऱ्या अडोद नदीच्या पुरानं रिठद गावचा संपर्क तुटला आणि यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नागरिक अडकून पडले. नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. त्यामुळे गोदाघाट घाटावरील मंदिरांना गोदावरीच्या पाण्यानं वेढा दिला. वाशिम तालुक्यातील अनसिंग आणि जवळा तसंच मालेगाव तालुक्यामधील पिंपळ सेंडा परिसरामध्ये झालेल्या ढगफुटीसारख्या पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं. या पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आला. त्यामुळे शेतातील पिकं वाहून गेली आणि विहिरीही खचल्या. दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची दैना झाली आहे. शेतीला तळ्याचं स्वरूप आलं. हातातोंडाशी आलेलं खरीप पीक पूर्णतः पाण्याखाली गेलं. त्यामुळे नुकसान झालंय. यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू झालं. याच हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज हा आदिवासी प्रवर्गात असल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे आता बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करा अशी मागणी करण्यात आली आहे. एसटीचं आरक्षण लागू करा या मागणीसाठी बीडमध्ये धनगर समाज आक्रमक झालाय. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो धनगर बांधवांनी ठिय्या मांडला. पारंपरिक धनगरी ढोल वाजवून घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. डॉक्टरांच्या राज्यव्यापी संपात जळगावमधील 2,500 डॉक्टरांनी सहभाग घेतला. जळगावमधील हजारो डॉक्टर एक दिवसीय संपावर गेले. त्यामुळे वैद्यकीय सेवेवर मोठा परिणाम झाला. राज्यव्यापी संपात भुसावळ इथल्या डॉक्टरांनी सहभाग घेतला. होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसच्या परवानगीला डॉक्टरांनी विरोध दर्शवला. सरकारनं घेतलेल्या या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी डॉक्टरांनी केली. ऐन पावसाळ्यामध्ये परभणी शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साठले. या कचऱ्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरू लागलेली आहे. तर महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक ठिकाणी कचरा पडलेला दिसतोय. परिसरात दुर्गंधी वाढली आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. पुरात वाहून गेलेल्या जळगावच्या काकोडा इथल्या तरुणाच्या कुटुंबाला मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 4 लाखाचा धनादेश देण्यात आला. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थित होते. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर शहराचा पाणीपुरवठा आज मध्यरात्रीपासून बंद राहणार आहे. जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. अकोला शहरातील अग्रसेन चौकामधील इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर धक्कादायक प्रकार उघड झाला. अनेकांच्या दुचाकींमध्ये पेट्रोल भरल्यानंतर वाहनं बंद पडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. चौकशीअंती अजब प्रकार समोर आला आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण झाल्यानं पाण्याचा स्पर्श होताच ते पाण्यासारखे दिसू लागतं. त्यामुळे वाहनांची इंजिन बंद पडतं. नागरिक यामुळे त्रस्त झाले. आंतरराष्ट्रीय स्काय डायव्हिंग शीतल महाजन यांनी चित्तथरारक स्काय ड्रायव्हिंग केलेली आहे. तर पंतप्रधान मोदींना अनोख्या शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या. शीतल महाजन या मूळच्या जळगावच्या रहिवासी आहेत. आंतरराष्ट्रीय स्काय डायव्हिंग करणाऱ्या त्या महाराष्ट्रामधील एकमेव महिला आहेत. व्यक्तीचा मृतदेह रुग्णालयातून जव्हार तालुक्यातील घरी नेण्यासाठी रस्ताच नसल्यानं चक्क डोलीमधून 2 किलोमीटर हा मृतदेह न्यावा लागल्याची संतापजनक घटना घडली आहे.
रुग्णवाहिका भुसारपाडा गावापुढे जाऊ न शकल्यानं महेंद्र यांचा मृतदेह डोलीमधून सुमारे 2 किलोमीटर न्यावा लागला. रस्त्याअभावी उपचारासाठी दवाखाना गाठता न आल्यानं नवजात बालकाला आपला जीव गमवावा लागलेला आहे. ही घटना नंदुरबार जिल्ह्यातल्या तर तालुक्यामध्ये घडलेली आहे. तर कुटुंबियांनी बांबूची चोळी करून 8 ते 10 किलोमीटर पायपीट करत दवाखाना गाठला. मात्र वेळेवर उपचार न मिळाल्यानं अर्ध्या रस्त्यातच या बाळाचा मृत्यू झाला.